झालं. पहिला प्रॉब्लेम पहा, इंटिग्रल फ्रॉम 0 टू पाय साइन क्यूब एक्स प्लस साइन क्यूब एक्स इंटू 1 प्लस 2 कॉस एक्स इंटू 1 प्लस कॉस एक्स द होल स्क्वेअर. इथं पाहून तुम्हाला काय वाटतंय बरं, काय करावं? साइन एक्स ला कशाला तरी टी पुट करावं आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला दिसतं. म्हणजे कॉस एक्स ला समजा टी पुट केलं तर साइन एक्स काय त्याचं मायनस साइन एक्स डेरिव्हेटिव्ह आहे ना, म्हणजे इथं सबस्टिट्यूशनने जावं लागेल. दॅट इज द अप्रोच. बरोबर. मग मी याला असं लिहिल आय इज इक्वल्स टू इंटिग्रल फ्रॉम 0 टू पाय, इथं लिहिल साइन एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स इंटू 1 प्लस 2 कॉस एक्स इंटू 1 प्लस कॉस एक्स द होल स्क्वेअर dx. आणि मी समजा या साइन स्क्वेअर एक्स ला 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स लिहिलं, जास्त ब्लिंक होते, 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. बरोबर. तर मग हे काय बनेल आता, एक्सप्रेशन असं दिसेल 0 टू पाय 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स इंटू 1 प्लस 2 कॉस एक्स इंटू 1 प्लस कॉस एक्स द होल स्क्वेअर dx इंटू साइन एक्स dx इंटू साइन एक्स dx. ओके. आता इथं पाहून तुम्हाला काय कळतंय बरं, तुम्ही जर cos x ला t पुट केलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे त्याच इंटिग्रल मध्ये. म्हणजे तुम्ही काय करणार, तुम्ही पुट करणार, पुट cos x इज इक्वल्स टू t. cos x ला काय पुट करणार, t. बरोबर. म्हणजे मायनस साइन एक्स dx इज इक्वल्स टू dt. That is sin x dx can be replaced by sin x dx can be replaced by minus dt. हे त्यांना सांगू नये बरं, त्यांना म्हणा एवढा आवाज नका करू. So the same integral I is now changed to but before changing the integral take care of the limits because you are evaluating definite integral. बरोबर. मग डेफिनाइट इंटिग्रल ज्यावेळी तुम्ही इव्हॅल्युएट करताय तुम्हाला लिमिट्सची काळजी घ्यावी लागेल. मग तुम्ही व्हेन अँड देन करणार. when t is equals to cos x, when x is equals to 0, t is equals to cos 0, but cos 0 is 1. Okay. And when x is equals to pi, t is equals to minus 1 because cos pi is minus 1. Okay. Means the same integral is now converted into integral from 1 to minus 1. Okay. 1 to minus 1. 1 minus t square into 1 plus 2t into 1 plus t the whole square into minus dt. Okay, हे minus dt लिहायला विसरू नका. And that minus sign will flip the limits of integration. So that will be this minus sign is now flipping the integral, flipping the limits of integral. So the same integral will looks like integral from minus 1 to 1. 1 minus t square into 1 plus 2t into 1 plus t the whole square dt. But if you look this function carefully, then you will realize that this function is f of t and it is neither even nor odd. तुम्ही पाहून तुम्हाला सांगता आलं पाहिजे, इवन पण नाही ऑड पण नाही. का बरं? बरं ह्याच्यामध्ये काही चेंज होत नाही मायनस टी टाकल्यानंतर, ह्याच्यामध्ये चेंज होतोय ना, 1 मायनस टी चा होल स्क्वेअर बनतोय हा आणि हा 1 मायनस 2t बनतोय. बरोबर. पण हा ऍज इट इज राहतोय and because of that f of minus t is not equals to f of t. Okay. आणि f of minus t is not equals to minus f of t as well. So this is neither even nor odd function. Neither even nor odd. Nor odd function. बरोबर. आता याला तर इतकं मोठं आहे तर आपल्याला ब्रॅकेट्स मल्टिप्लाय करावे लागतील and then we should find out the integration. So our integral I is now integration from minus 1 to 1, 1 minus t square into 1 plus 2t
into 1 plus t the whole square dt, isn't it? 1 minus t square plus into 1 plus 2t into 1 plus t the whole square dt. Okay, minus 1 to 1 is the limits of integration, are the limits of integration, बरोबर. So let us multiply those three brackets and then evaluate at the place of integrand. मग आपण काय करू, आधी हे काढून घेऊ की 1 minus t चा square into 1 plus 2t into 1 plus t the whole square कशाच्या इक्वल आहे, बरोबर. मग मी काय केलं, आधी या दोघांना मल्टिप्लाय करून घेतलं. सो आय विल गेट 1 plus 2t minus t square minus 2t cube into 1 plus t square plus 2t. कळतंय का सगळ्यांना, कळतंय का? नाउ मल्टिप्लाय दिस ब्रॅकेट टू दिस ब्रॅकेट. सो 1 plus t square plus 2t. आता 2t जर मल्टिप्लाय झाला तर प्लस 2t प्लस, अरे मायनसचं साइन पण होतं ना, हा बरोबर, मायनसचं साइन नंतर लागेल. प्लस 2t प्लस 2t क्यूब प्लस 4t स्क्वेअर प्लस, आता प्लस नाही लागणार, आता इथून पुढे मायनसचं साइन लागणार, बिकॉज मायनस टी स्क्वेअरने आपण मल्टिप्लाय करतोय. सो दॅट विल बी मायनस टी स्क्वेअर minus t raised to the power 4 minus 2t cube. now ज्या गोष्टी आता कॅन्सल होत आहेत त्यांना कॅन्सल करून टाकू, बरोबर ना. बट minus 2t cube plus 2t cube cancel, plus t square minus t square get cancelled, and then we have 4t square then plus 4t minus t raised to the power 4 plus 1. So this is our integrand in this case. So what is our integrand? Minus 1 to 1, integrand is 4t square plus 4t minus t raised to the power 4 plus 1 dt. So that will be, आता evaluate म्हणजे तुम्ही काय करा, find out the indefinite integration and then give the limits. मग आता काय बनेल, 4 into t cube by 3 plus 4 into t square by 2 minus t raised to the power 5 by 5 plus t and integral from minus 1 to 1. आता एकदा 1 टाका, 1 जर टाकला तर हे पहा, हे तुम्हाला आलं पाहिजे, 4 by 3 plus 4 by 2 minus 1 by 5 plus 1 minus 1 जर टाकला तर minus 4 by 3 plus 4 by 2 minus plus 1 by 5 minus 1. आता जर तुम्ही निगेटिव्हचं साइन मध्ये देताय तर सेम साइन वाले कॅन्सल होतील. मग 4 by 2 आणि 4 by 2 ची सेम साइन आहे, कॅन्सल 1 1 4. ओके, सो आता ह्याची सेम साइन होती. आता हा 4 by 3 आणि हा प्लस 4 by 3, 2 into 4 by 3 minus 1 by 5 minus of minus 1 by 5 minus 2 times 1 by 5 and then 1 plus 1 that will be 2. मग पुन्हा तुम्ही 2 ला कॉमन काढू शकता, और अदरवाइज यू कॅन से दिस इज इक्वल्स टू 8 by 3 plus 2 by 5 minus 2 by 5 plus 2. टेकिंग LCM काय घ्यायचा, 15. मग हे बनेल 8 into 5 minus 2 into 3 plus 2 into 15 divided by 15. So 40 minus 6 plus 30, 40 plus 30 60 minus 6 sorry काय 13, हा 40 plus 30 70 minus 6 64. So 64 divided by 15 should be the answer. कितवा क्वेश्चन है, 12th, सेकंड चा 12th,
आन्सर चेक करा एकदा, मला सांगा पटकन. 8/8 मध्ये कन्वर्ट झालंय त्यांचं. दोन मिनिट, काही चूक झाली का आपल्याकडून इथंच? काय 8/3 आन्सर आहे, पण मग काही चूक झाली का इथं? कशाला रॅशनलाइज? रॅशनलाइज म्हणतात का त्याला? नाही, 3 ने पण डिव्हिजिबल नाहीये तो. इथं काहीतरी मिस्टेक झाली. टी ची पॉवर 5 पण यायला पाहिजे ना. अरे 2 ची आपण याने मल्टिप्लाय करायचं तसंच ठेवलंय ना. टी स्क्वेअर ने आतमध्ये मल्टिप्लाय केलंय. टी स्क्वेअर मायनस टी ची पॉवर 4 आणि 2t क्यूब ने मल्टिप्लाय करायचं राहिलंय ना अजून. हा तेवढं बरोबरच आहे ना. मग तिथून पुढचं मग बराच मोठा क्वेश्चन आहे. 2t क्यूब मायनस 2t क्यूब ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आता, म्हणजे मायनस 2t क्यूब मायनस 2t रेस टू दी पॉवर 5 आणि 5 आणि मायनस 4t रेस टू दी पॉवर 4. आता पहा जमतंय का. कलेक्ट द टर्म्स टुगेदर. चुकून राहिली आपलं ही स्टेप राहिली. आपण मी त्याच्यासाठी खाली 2 अंडरलाईन देत होतो, बिकॉज हे तुम्ही 8वी 9वीत केलेले. हे आता हे पहा, टी ची पॉवर 4 सगळ्यात मोठी आणि हा मायनसचा 4 टी ची पॉवर, म्हणजे हा मायनसचा 5 टी ची पॉवर 4 आहे, बरोबर. मायनस 5 टी ची पॉवर 4 हा आणि हा. आता मायनस 2 टी ची पॉवर 5 म्हणजे आधी हा बरं ठीक आहे असं लिहितो. मायनस 2 टी ची पॉवर 5 म्हणजे हा पण झाला. दिस अँड दिस ऑल्सो कन्सिडर्ड. मायनस 2t क्यूब मायनस 2t क्यूब. ओके, हा पण कन्सिडर केलाय. व्यवस्थित लक्ष देऊन करायचंय. प्लस 40 प्लस 4t प्लस 1. पहा व्यवस्थित केले का आपण सगळं. 4t स्क्वेअर कुठे गेला? 4t स्क्वेअर हा वाला 4t स्क्वेअर मायनस 5t कशाचं गेलं? मायनस 5t रेस टू दी पॉवर 4. त्याच्यानंतर 2t रेस मायनस 2t रेस टू दी पॉवर 5 मायनस 2t क्यूब. त्याच्यानंतर 4t स्क्वेअर प्लस 4t प्लस 4t स्क्वेअर प्लस 4t प्लस 1 असं जायचंय तुम्हाला. तुम्ही जर इंटिग्रँड व्यवस्थित पाहिला, म्हणजे हे जे आपण केलं दॅट इज रॉंग. म्हणजे एवढ्या मोठ्याचं आता इंटिग्रेशन काढायचंय, ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला लावतायत आता या प्रॉब्लेम मध्ये. प्रॉब्लेम खूप सोपा आहे, बट कॅल्क्युलेशन एफर्ट्स आर मोर, बरोबर. मग आता हा काय बनेल? मायनस 5t रेस टू दी पॉवर 4 मायनस 2t रेस टू दी पॉवर 5 मायनस 2t क्यूब प्लस 4t स्क्वेअर प्लस 4t प्लस 1 dt. सो आता याचं इंटिग्रेशन काढायचं तुम्हाला. इंटिग्रेशन काय येईल? मायनस 5t रेस टू दी पॉवर 5 अपॉन 5. ओके, then minus 2t raised to the power 6 by 6 minus 2t raised to the power 4 by 4 plus 4t cube raised upon 2 4t cube upon 3 plus 4t square by 2 plus t and from minus 1 to 1. आता तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं, तेच तुमचं महत्वाचं काम. हे कॅन्सल 3 2 2 म्हणजे काय आलं? that will be minus t raised to the power 5 minus t raised to the power 6 by 3 minus t raised to the power 4 by 2 plus 4t cube by 3 plus 2t square plus t
and from -1 to 1. And now evaluating the limits. Let's evaluate the limits. So that will be -1, -1 by 3, -1 by 2, +4 by 3, +2, +1. अप्पर लिमिट 1 आपण टाकलंय आपण त्याच्यात, मायनस लोअर लिमिट -1 आपण टाकतोय. So that will be minus of -1 is +1. Then -1 by 3, -1 by 2, -4 by 3, +2, प्लस आता इथं -1. आता ज्यांच्या सेम साइन आहे ते कॅन्सल होणार आहे, बरोबर ना? मग पहा कशाचे कसे सेम साइन आहे, हा -1 आणि हा -1 कॅन्सल होईल, हा +1 आणि हा +1 कॅन्सल होईल. -1 by 3, -1 by 3, बरोबर ना? -1 by 2, -1 by 2, 2, 4 by 3 -4 by 3. That is 4 plus 4 by 3 and answer is 8 by 3. कळलं का? Calculation efforts are more in this question. But do that. म्हणजे तुम्ही थोडंसं accuracy वाढते. ठीक आहे ना? आपण इथे ही गोष्ट सोडून दिली त्याच्यामुळे थोडंसं स्टार्टिंगला काय झालं, चुकीचं आन्सर आलं. बरोबर? आता नेक्स्ट क्वेश्चन. This what do you think when we see this question, when you see this question? असा क्वेश्चन दिसला की मला रॅशनलायझेशन सोडून दुसरं काहीच डोक्यात येत नाही. मी माझ्या साईडने सांगतोय, मला असं वाटतं की रॅशनलाइज करावं. ठीक आहे, अंडर रूट मध्ये जे काही येते, आता रॅशनलायझेशनचा ट्राय करेल, अदरवाइज वी हॅव नो अदर ऑप्शन. तर मी काय लिहिलं, आय इज इक्वल्स टू इंटिग्रल फ्रॉम 0 to 1 अंडर रूट ऑफ 1 minus x अपॉन 1 plus x dx. बरोबर. आता मी काय करतोय, आता मी रॅशनलायझेशन करतोय, म्हणजे इंटिग्रल फ्रॉम 0 to 1 अंडर रूट ऑफ 1 minus x upon 1 plus x. Rationalization by conjugate of denominator. Denominator ची conjugate, that is 1 minus x upon 1 plus x dx. ओके, तर हे 1 minus x चं काय होईल सांगा बरं. म्हणजे 1 minus x ब्रॅकेट अंडर रूट मधून बाहेर येईल, कारण 1 minus x चा स्क्वेअर आहे, आणि खाली काय राहील अंडर रूट मध्ये 1 plus x dx. क्वेश्चन बरोबर चाललाय ना? अरे 1 plus x चा होल स्क्वेअर, क्वेश्चन बरोबर चालू आहे. ओके, हा अरे 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 काय होतंय ना, छोट्या छोट्या चुका जर, काय रे, 1 minus x स्क्वेअर, 1 minus x, 1 minus x, 1 minus x चा स्क्वेअर, आणि 1 plus x, 1 minus x, 1 minus x स्क्वेअर, a स्क्वेअर minus b स्क्वेअर, that is a plus b, a minus b, म्हणजे 1 minus x स्क्वेअर dx. आता काय करताय तुम्ही, आता काय सुचतंय तुम्हाला, कशाला टीप वगैरे पुट करून काहीच सुचत नाहीये. मला असं वाटतं की यू हॅव टू गिव्ह डिनॉमिनेटर सेपरेटली. So you will get two integrals, integral from 0 to 1, 1 upon under root of 1 minus x square dx minus integral from 0 to 1, 1 upon under root of, sorry, x upon under root of, x upon under root of 1 minus x square dx. कळतंय का, समजतंय? आता पहा, हे इंटिग्रल डायरेक्ट आन्सर साइन इनवर्स ऑफ x, बिकॉज साइन इनवर्स ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर, मग ह्याचं डायरेक्ट आन्सर काय आलं, ह्याचं डायरेक्ट आन्सर आलं साइन इनवर्स ऑफ x. इंटिग्रेशन ऑफ दिस विदिन द लिमिट्स, इंटिग्रेशन ऑफ दिस इज साइन इनवर्स ऑफ x अँड लिमिट्स आर 0 to 1 मायनस. आता ह्याच्या सोबत आपल्याला थोडीशी छेडछाड करायची, मीन्स व्हॉट, सी दिस इंटिग्रल, let us call that integral as I2 and let us call that integral as I1. okay, but इथं पण जास्त फोकस नका करू तुम्ही,
तर समजा मी I2 म्हटलं तर मग I2 इज इक्वल्स टू व्हॉट, इंटिग्रल फ्रॉम 0 to 1 मायनस साइन मध्ये x अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. आता मी असा विचार केला की खाली रूट मध्ये एखादं फंक्शन आहे, वर त्याचा डेरिव्हेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करतो मी. करू का प्रयत्न? तुम्ही तेच करता ना, खाली रूट मध्ये जे काही. दुसरा कोणता ऑप्शन आहे का? नाही. 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? -2x. मग -2x बनवण्यासाठी मी -2 ने डिवाइड आणि -2 ने डिवाइड आणि -2 ने मल्टिप्लाय केलंय. बरोबर. आता -1/2 तर बाहेर आणि ह्याचं इंटिग्रेशन सांगा. खाली रूट मध्ये फंक्शन, वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह 2 रूट एफ ऑफ एक्स इज द आन्सर. करोलरी म्हणजे आन्सर काय येईल? 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अँड रेंजिंग फ्रॉम लिमिट्स 0 to 1. आता 2 ला 2 कॅन्सल होईल. बरोबर ना? 2 ला 2 कॅन्सल होईल. म्हणजे आन्सर इज मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर फ्रॉम 0 to 1. बट व्हॉट इज दिस? दिस इज I2. बट I2 च्या अगोदर आधी एक मायनसचं साइन आहे. देन मायनस मायनस इट विल बी बिकमिंग, ओके, इट विल बी प्लस under root of 1 minus x square from 0 to 1. Now let us evaluate करूयात. हे काय बनेल आता? साइन इनवर्स ऑफ 1 मायनस साइन इनवर्स ऑफ 0 प्लस हे काय बनणार सांगा? अंडर रूट ऑफ 1 मायनस 1 स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस 0 स्क्वेअर. म्हणजे हे तर बनणार 0. Sin inverse of 0, 0, 1 minus 1 square is 0. Sin inverse of 1 is pi by 2 and this is 1. So pi by 2 plus 1 is the final answer. Pi by 2 plus 1. Minus. हा मायनसचं साइन आहे ना मध्ये. तर मध्ये मायनसचं साइन आहे. अरे आज असं काय होतंय? आज जरा गडबड होती. पाय बाय 2 मायनस. इथं प्लस, इथं मायनस. आज गडबड होती जरा. तुम्ही रिवाइज करून नाही आले काय? का मी नाही आलो? रिवाइज नाही करायची गरज. फोकस, लोक शांत पाहिजे. शांत आहेस तसं? Okay, next question. I is equals to integral from 0 to pi by 2 sin 2x into tan inverse of sin x dx. मग आता याच्याकडे पाहून मला असं वाटतंय की sin x ला जर t पुट केलं then it will become, बर, sin x ला t पुट केलं तर काय होतंय? cos x dx dt बनतोय. आणि मग पुढे जाऊन पाहू काय होईल ते होईल. दुसरा काही ऑप्शनच नाही ना माझ्याकडे. ओके, आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं. मग पाहू आपण काय असेल ते. 0 to pi by 2 याला मी लिहिलंय 2 sin x cos x into tan inverse of sin x dx. असा तुमचा अप्रोच असला पाहिजे. मला तर माहिती येणार आहे, बट तुम्ही तर पहिल्यांदा करत असताल ना काही काही गोष्टी. सो यू मस्ट ट्राय. म्हणजे असं अटॅक करायचं, अरे झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, बट वी शुड गिव्ह अवर बेस्ट. बरोबर ना चेतन? सो पुट sin x is equals to t. Sin x is equals to t, as we know that x is ranging from 0 to pi by 2. 0 to pi by 2. Sin x is equals to t. Cos x dx is equals to dt. Cos x dx काय बनेल? dt बनेल. When and then तुम्हाला करावं लागेल. When x is equals to 0, t is equals to 0, x is equals to pi by 2, t is equals to 1. So the same integral is now converted into
काय उलट झालं? Okay. Now the same integral will looks like integral from 0 to 1 to sin x is t, but cos x is what? Cos x is under root of 1 minus sin square x, because everything shall be converted into sin. आणि आपण tan inverse च्या आतमध्ये जे त्याला t put का केलं? Because it will be simple. Because tan inverse of sin x is a what? Complicated function, or you may say काय म्हणत होतो आपण त्याला? कॉम्प्लिकेटेड नाही, डेरिव्हेटिव्ह घेताना कंपोजिट फंक्शन. सो 2 into t into root 1 minus t square into tan inverse of t dt. Oh. Can we use property? प्रॉपर्टी पण नाही रे. आता अगेन सबस्टिट्यूशन करावं लागेल काय? 1 minus t square ला समजा एखादं m वगैरे, मग त्याच्यानंतर तुम्हाला मिळेल -2m minus 2t dt is equals to dm. बट 1 minus t square ला केलं तर इथं आतमध्ये काय करणार? तर सगळं घेऊन तुम्ही tan मध्ये जाऊ शकता. दॅट इज अनदर वे. काय करावं सांग? थिंक. कारण इथं प्रॉब्लेम हा होतोय, बायपार्ट्स पण वापरला असता आपण, बट प्रॉब्लेम इज व्हॉट, देर आर थ्री फंक्शन, किंवा तुम्ही टी ला आतमध्ये सुद्धा टाकू शकता अंडर रूटच्या आतमध्ये, म्हणजे टी मायनस टी क्यूब बनेल, टी स्क्वेअर मायनस टी रेस टू द पॉवर 4 आणि tan इनवर्स ऑफ टी. cos x dx dt बनला ना, मग cos x चा काही संबंधच नाही राहत. बरोबर. cos x dx dt बनलाय, म्हणजे इथं काय बनणार? 2t इंटू tan इनवर्स ऑफ t dt. अशा चुका पण होऊ शकतात, होतात पण. cos x dx dt बनलाय, म्हणजे त्याला रिप्लेस आपण कशाने केलं? dt ने. बरोबर. आणि बाकीच्या मग गोष्टी 2t tan इनवर्स ऑफ t. Now use by parts. 2 into integral from 0 to 1 tan inverse, first priority to inverse trigonometric function, Liet rule. First priority to inverse trigonometric function, tan inverse of t into dt. So हे काय बनणार सांगा बरं आता? 2 into tan inverse of t integral of t dt from 0 to 1 minus d by dt integration minus integration from 0 to 1 d by dt of tan inverse of t into integration t dt with respect to t. सगळं t मध्ये चाललंय ना. So this will be 2 into t square by 2 into tan inverse of t from 0 to 1, and here it will be integration from 0 to 1 tan inverse t चा derivative 1 upon 1 plus t square, and derivative of t dt is t square by 2 dt. कळतंय का? आता हे इंटिग्रल व्यवस्थित पहा, हे जे इंटिग्रल ना याला व्यवस्थित पहा.
that is 1 by 2 integration from 0 to 1 t square upon 1 plus t square dt. काय करत असतो आपण? plus 1 minus 1, 1 plus and minus 1. So that will be 1 by 2. आता सेपरेट इंटिग्रल द्याल तुम्ही 1 by 2 into 0 to 1 integration from 0 to 1 1 dt minus integration from 0 to 1 1 upon 1 plus t square dt. कळतंय? कळतंय सगळ्यांना? मग आता हे पहा, हे काय बनणार? 1 by 2 into, आता लिमिट सेम आहे, मग तुम्ही असं दोघांनाही काय करू शकता? कंबाईन पण करू शकता. इंटिग्रेशन ऑफ दिस इज t, इंटिग्रेशन ऑफ दिस इज tan इनवर्स ऑफ t, and from 0 to 1. बरोबर का? हे कशाचा आन्सर आहे? याचा आन्सर आहे बरोबर. So now the same integral I am writing this as 2 into 1 by 2 t 1 by 2 into t square tan inverse of t from 0 to 1. 1 by 2 into t square tan inverse of t from 0 to 1. And answer of this is minus 1 by 2 minus 1 by 2 into t minus minusच आहे ना मध्ये, t minus tan inverse of t from 0 tan inverse of t from 0 to 1. बरोबर लिहिलंय सगळं? Yes. So 1 by 2 will be taken common and get cancelled with this 2. बरोबर का? And finally, evaluating the limits we are getting. आता इथं पण पुन्हा काय रे? Again, limits are same. You can take common. You can write common. T square tan inverse of t minus t plus tan inverse of t from 0 to 1. बरोबर? Now put 1 first. So 1 into 1 square into pi by 4. म्हणजे आता हे तुम्हाला कळलं पाहिजे. अप्पर लिमिट आपण टाकतोय पहिल्यांदा. अप्पर लिमिट टाकलं तर हे 1 square is 1 and tan inverse of 1 is pi by 4 minus 1 and tan inverse of t is pi by 4 minus इथं सगळीकडे टाकलं तर हे सगळं झिरोच होणार आहे. Means answer is pi by 4 plus pi by 4, pi by 2 minus 1. Pi by 2 minus 1 is the answer of that. Yes, pi by 2 minus 1. याचं पण pi by 2 minus 1. याचं पण pi by 2 minus 1. बरोबर? इझी आहे का? थोडासा विचार करायचा, डोकं लावायचं आणि लेंदी प्रोसेस वाटते आजच्या प्रॉब्लेम मध्ये. थोडंसं लेंदी जावं लागतंय. Now next. This question. सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम एवढं मात्र कळतंय, कारण कॉस इनवर्स, साइन इनवर्सचं जे काही डेरिव्हेटिव्ह आहे ते खाली दिसतंय ना. खाली म्हणजे काय? इंटू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. कळतंय? सो लेट I is equals to integral from 1 by root 2 to 1 e raised to the power cos inverse of t into sin inverse of t upon under root 1 minus x square dt. Okay? x मध्ये चाललंय का सगळं? अरे आज काहीतरी होते ना.
e raised to the power cos inverse of x into sin inverse of x upon under root of 1 minus x square dx. रिझन काय माहितीये? रिझन नाही सांगणार, नंतर सांग. कॅमेरा बंद. साइन इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू, मला जाणवतंय ते रिझन. साइन इनवर्स ऑफ x, पुट साइन इनवर्स ऑफ x is equals to t, so 1 upon under root of 1 minus x square dx is equals to dt. बरोबर. So I is now converted into, आता तुम्हाला माहिती as, when and then करावं लागेल. As we are evaluating definite integral, we have to change the limits. So when x is equals to 1 by root 2, t is equals to pi by 4. Sin inverse of 1 by root 2 is pi by 4. When x is equals to 1, t is equals to pi by 2. And now one relation also we know. Which relation? Cos inverse of x plus sin inverse of x is equals to pi by 2. So this cos inverse of x is replaced by pi by 2 minus sin inverse of x, but sin inverse of x is t. So cos inverse of x is equals to pi by 2 minus sin inverse of x, but we have called our sin inverse of x as t. So the same integral is now converted into this integral. I is equals to integral from pi by 4 to pi by 2 e raised to the power pi by 2 minus 1 pi by 2 minus t into sin inverse of t is t and 1 upon under root of 1 minus x square dx is replaced by dt. Again here we have to think of by parts. We have to go by parts. So first priority to algebraic function, use Lie rule. Algebraic ला पहिली प्रायोरिटी द्याल ना, मग एक्सपोनेन्शियल ला, बरोबर. So that will be integral from pi by 4 to pi by 2 t e raised to the power pi by 2 minus t dt. Okay, let's solve this. So that will be काय येईल बरं हे, t into integral of e raised to the power pi by 2 minus t dt from pi by 4 to pi by 2 minus integration from pi by 4 to pi by 2 of d by dt of t into integral of e raised to the power pi by 2 minus t dt and the whole with respect to t. ओके, आता याला सॉल्व करायचं तुम्हाला. सो दिस विल बी ई टी, पुढेच जायला लागेल ना पुढच्या स्लाइड. सगळं कॉपी करता येतं नाही, कसं करायचं. हे पहा, हे जे इंटिग्रल आलंय त्याला इव्हॅल्युएट करायचंय बाय पार्ट्स वापरला आपण. सो दॅट विल बी टी इंटू ई रेस टू दी पॉवर डब्बाचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू दी पॉवर डब्बा
upon derivative of dabba is upon derivative of dabba is -1, and we are integrating from pi by 4 to pi by 2, so the limits shall be written as in this way. Minus integration of this is t, derivative of t is 1, and integration of this is e raised to the power pi by 2 minus t upon -1 dt. So this -1 -1 from pi by 4 to pi by 2, this -1 and this minus sign get multiplied, so that will be plus. So this will be minus of t into e raised to the power pi by 2 minus t from pi by 4 to pi by 2, plus integration of this will be e raised to the power pi by 2 minus t upon -1 from pi by 4 to pi by 2. अवघड नहीं है, just we have to evaluate. Okay, so this will be minus, आता इव्हॅल्युएट करा डायरेक्ट तुम्ही, पाय बाय 4 ला टाका, सो दॅट विल बी पाय बाय 4. हा हा अरे याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर हे पहा, हा मायनस मायनस प्लस करून टाकला, आणि हा इंटिग्रल जो आहे मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 ई रेस टू द पॉवर पाय बाय 2 मायनस टी चा ई रेस टू द पॉवर पाय बाय 2 मायनस टी अपॉन -1. हा अरे हे आधीचं इंटिग्रेशन, हे आतमध्ये ज्यावेळी त्यावेळीचा हा -1 आहे, मग त्याचा प्लस कधीच होऊन बसलाय, बट ह्याचं इंटिग्रेशन करताना -1 पुन्हा खाली येणार. ठीक आहे, मग पाय बाय 4 इंटू ई रेस टू द पॉवर पाय बाय 4, कारण पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 टाकताय ना तुम्ही आधी, म्हणजे पाय बाय 2 इंटू ई रेस टू द पॉवर 0, पाय बाय 4 टाकला तर पाय बाय 4 इंटू ई रेस टू द पॉवर पाय बाय 4, कारण पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 इज पाय बाय 4, प्लस प्लस आता पाय बाय 2 जर टाकला तर हा काय म्हणाल, आता किंवा मायनसचं साइन बाहेर देऊन टाका तुम्ही, ते जे खाली डिनॉमिनेटरला मायनसचं साइन आहे ना, हे मायनसचं साइन याला पुन्हा बाहेर आणा, मध्ये तुम्ही मायनसचं साइन द्या, आणि आतमध्ये तुम्ही काय लिहिणार आहे, ई रेस टू द पॉवर 0 मायनस e raised to the power pi by 4. आता व्यवस्थित जर तुम्ही ह्याला पाहिलं तर that will be pi by 2 into e raised to the power 0 is 1, so minus pi by 2 minus pi by 4 e raised to the power pi by 4 minus 1 plus e raised to the power pi by 4. So that will be, यांच्या दोघांमधून e raised to the power pi by 4 कॉमन घेतला तर आतमध्ये pi by 4 1 काय कॉमन घेऊ शकतो, 1 minus pi by 4 राहिला आतमध्ये, 1 minus pi by 4, आणि इथं मायनस 1 plus pi by 4. क्वेश्चन नंबर कितवा है, 1 plus pi by 2 या pi by 4, pi by 2. हे कळालंय का तुम्हाला, दिस इज द फायनल आन्सर. कळालंय की नाही कळालं, अरे या दोघांमधून हे पहा, या दोघांमधून मायनस साइन कॉमन काढलंय, मग ते मायनस ऑफ 1 प्लस पाय बाय 2 बनलं, बरोबर, आणि या दोघांमधून e ची पॉवर पाय बाय 4 कॉमन काढली, तर 1 मायनस e ची पॉवर पाय बाय 4. सो आन्सर इज, हा का, प्लस तर नाही यायला पाहिजे, आता मला असं वाटतंय. तू पण नोट्स आणलेत का, छोटी जरी मिस्टेक झाली ना तरी पण काही पण होऊ शकतं. प्लसच आहे, हे मायनसचं साइन आत जाणार ना,
मग हा मायनस पाय बाय 2 लिहिला तर हा प्लस पाय बाय 4 इंटू ई रेस टू दी पॉवर पाय बाय 4 लिहावा लागेल. दोघांमधून आपण ई रेस टू दी पॉवर पाय बाय 4 कॉमन घेतलाय. बरोबर. ठीक आहे. ओके. अवघड अवघड क्वेश्चन आहे आज जरा. अवघड म्हणजे लेंदी आहे. ठीक आहे. पण काही नाही. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. आता तुम्हाला माहिती कसं करायचं. कसं करायचं. इंटिग्रल ऑफ टाइप 1 अपॉन a sin x प्लस b cos x प्लस c dx. याला कसं सॉल्व करतो आपण. पुट tan x by 2 इज इक्वल टू t. आठवतंय का. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही sin x ला काय पुट करत असता. 2 tan x by 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x by 2 म्हणजे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. cos x ला काय पुट करत असता. 1 मायनस tan स्क्वेअर x by 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x by 2 म्हणजे 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. मग हे पटकन करायचे. चला पहा बरं काय करावं लागेल सांगा. पुट tan x by 2 is equals to t. This means 2 sec 1 by 2 sec square x by 2 dx is equals to dt. So from here we can say dx is equals to 2 dt upon 1 plus t square. Why 1 plus t square? Because sec square x by 2 is 1 plus tan square x by 2 and tan x by 2 is t. Okay. So the given integral I, okay, but before changing the integral we have to take care of limit. So we have to say when and then. So when x is equals to 0, when x is equals to 0, आपल्याला काय म्हणायचंय. आपल्याला म्हणायचंय t जो आहे तुमचा तो t tan x by 2 आहे म्हणजे tan 0 is 0. When x is equals to pi, x is equals to pi, tan pi is pi is येणार आहे. हा, x is equals to pi, tan pi by 2 is infinity. इन्फिनिटीला जाते तर x pi असेल तर. ओके, वी विल सॉल्व अँड देन वी विल थिंक. आता हे पहा I is equals to, integral will be converted into I is equals to integral of, किंवा नेक्स्ट स्लाइड वर पण आपण जाऊ शकतो. I is equals to integral of integral from 0 to infinity 1 upon 3 plus 2 sin x, but sin x is replaced by 2t upon 1 plus t square plus cos x is replaced by 1 minus t square upon 1 plus t square and dx is replaced by 2 dt upon 1 plus t square. Now taking LCM जर घेतला, after taking LCM this will be multiplied to this and then all those things will get cancelled to this 1 plus t square because denominator of all is 1 plus t square after taking LCM. So ह्याला तुम्ही कसं लिहिणार आहे पहा. इंटिग्रल फ्रॉम 0 to infinity 1 upon 3 into 1 plus t square plus 4t plus 1 minus t square dt. So that will be integral from 0 to infinity. Okay? 2 dt. So 2 can be taken outside. Okay? So 2 into integral from 0 to infinity 1 upon 3t square plus 3 plus 4t
plus 1 minus t square dt. Okay, so 2 into integral from 0 to infinity 1 upon 2t square plus 4t plus 4, isn't it, dt. 2 common काढून cancel करू शकता, so 0 to infinity that will be 1 upon 2 can be taken common and then cancel to this 2, so that will be 1 upon t square plus 2t plus 2. But I have observed that इथं काय बनतोय t plus 1 चा whole square, that is t square plus 2t plus 1. So that will be integral from 0 to infinity 1 upon t plus 1 the whole square plus 1 square. Can I write this? T plus 1 the whole square is t square plus 2t plus 1, but extra 1 is there in that 2. 2 is written as 1 plus 1. काय तुम्ही हाफ ऑफ द कोएफिशिएंट करून त्याचा स्क्वेअर वगैरे करण्याची इथं गरज नाहीये. and dt. So call this as capital X, call this as capital A. So integration of 1 upon x square plus a square is what? 1 upon a tan inverse of x by a. So that will be 1 upon a tan inverse of x by a plus c लिहायची गरज नाही इथं, and our integration is from 0 to infinity. First put infinity, so tan inverse of infinity plus 1 is infinity, and then put 0, that is tan inverse of 0. Tan inverse of infinity is pi by 2 minus 0 is equals to काय 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 पाई बाय 4 कसे येईल रे. कितवा क्वेश्चन है? 9th क्वेश्चन. अरे 0 plus 1 is 1. Tan inverse of 0 plus 1. Infinity plus 1 upon 1 is infinity, and this is 1. So pi by 2 minus pi by 4, that is pi by 4. काय होते माहिती का, आज फक्त 2 ते 2.5 तास झोपलोय मी, त्याच्यामुळे हे होते. ओके, म्हणजे झोप पण किती मॅटर करते पहा, तुमची ऍक्युरेसी घालवू शकते. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असं थोडं ना थोडं काहीतरी होतंय. ओके, बट स्टील कन्सेप्ट जागृत आहेत. ओके, मग आता काय करा तुम्ही, आता बस एवढं. अजून क्वेश्चन करू आपण, एक ब्रेक घेऊ छोटासा 5 मिनिट, ठीक आहे. बट क्वेश्चन